गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हा मंत्र देत हातात झाडू घेऊन देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याची आज विदर्भाचे प्रति पंढरपूर असलेल्या शेगावात मोठी दुरावस्था झाली आहे। श्री गजानन महाराज मंदिर परिसरात संत गाडगे बाबांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सुशोभीकरण परिसरात आज चक्क घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमणाचा विळखा पाहायला मिळत आहे। विकास आराखड्याअंतर्गत करोडो रुपये खर्च करून शेगावात पालखी मार्ग RD18 बनविण्यात आला होता। भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना या सुविधेचा लाभ व्हावा हा या मागचा उद्देश होता। मात्र आज या कोट्यवधींच्या पालखी मार्गावर फक्त आणि फक्त घाण व बेकायदेशीर अतिक्रमणाचे राज्य असल्याचे विदारक चित्र आहे। स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संतांच्या पुतळ्यासमोर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेचे 3:13 वाजले असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। स्वच्छता ही जीवन की आधी सफलता है। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे स्वतः संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज अस्वच्छतेमध्ये दिसून आपल्याला दिसत आहेत। कारण संत नगरीमध्ये नवीनच निवडून आलेले सर्व जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे आपण पाहू शकतो समोर कचऱ्याचा ढीग आणि अतिक्रमणांचं जाळं जे आहे हे पसरलेलं आहे आणि या जाळ्यामध्ये जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज दिसून येत आहेत। याकरता दोष कोणाला द्यावा? काय जनता दोषी आहे की अधिकारी दोषी आहे की नवनिर्वाचित असलेले जे सदस्य आहेत ते दोषी आहेत? याकडे जरूर विचार करावा लागेल, कारण जनतेलाही स्वतःचे कार्य करणं जरुरी आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।